श्री गणेशाय नमः। श्रीमद भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय 16वा धर्म व पृथ्वी यांचा संवाद। सूत म्हणतो, हे विप्र, तदनंतर जातक जाणणाऱ्यांनी जन्माच्या वेळी सांगितल्याप्रमाणे महागुणी व महाभगवत भक्त परीक्षित राजाने द्विजवर्याच्या उपदेशाप्रमाणे पृथ्वीचे परिपालन केले। उत्तर कन्या इरावतीशी विवाह केला। तिच्यापासून जनमेजय आदी 4 पुत्र त्याला झाले। दिग्विजय समयी कलीचा निग्रह केला। शौनक म्हणतात, दिग्विजय समयी गाईला लाथा मारणारा नृपवेशधारी क्षुद्र कोण होता? हे वृत्त कृष्ण कथेला पोषक असेल तर हे सूता ते तू आम्हाला कथन कर। सूत म्हणतो, तो कली म्हणजे नृपवेश धारण करून गाय व बैल यांना लाथा मारित असलेला शूद्र होता। युद्ध निपुण परीक्षित राजाला आपल्या राज्यात कलीचा शिरकाव झाल्याची अप्रिय बातमी समजली, म्हणून त्याने धनुष्य हाती घेतले आणि तो चतुरंग दलाने सुसज्ज होऊन दिग्विजयाकरिता बाहेर पडला। त्यावेळी त्याने कृष्ण महात्म्य पोषक पूर्वजांची कीर्ती ऐकली। अतिशय संतुष्ट होऊन व प्रेमाने नेत्रकमले विकसित करून ते वृत्त कथन करणाऱ्यांना त्याने विपुल धन व वस्त्रे दिली। राजाची विष्णुचरण कमली भक्ती जडली। त्यानंतर एक आश्चर्य घडले। एका पायाने संचार करणाऱ्या धर्माने एक अश्रुमुखी गाय पाहिली व तिचे म्लान झालेले मुख पाहून तिला अनेक प्रश्न विचारले। धर्म म्हणतो, हे भद्रे, रक्षण होत नसलेल्या स्त्रियांबद्दल, राक्षसांप्रमाणे निर्दयी पुरुषाने दुःखी केलेल्या बालकांबद्दल, दुराचारी ब्रह्मकुलामध्ये राहिलेल्या सरस्वतीबद्दल किंवा ब्रह्मद्वेष्ट्या राजकुलामध्ये सेवक बनलेल्या महाकुलीन पुरुषांबद्दल तुला वाईट वाटत आहे काय? एका पायाने लंगडत चालणाऱ्या बैलाचे रूप प्रत्यक्ष धर्माने घेतले होते व पृथ्वीने गायीचे रूप घेतले होते। पृथ्वी धर्माचे बोलणे ऐकून म्हणाली, तप, शौच, दया आणि सत्य, ऐश्वर्य, शौर्य, प्रताप व बल, निश्चलपणा, बुद्धीच्या ठिकाणी विश्वास व भक्तवात्सल्य इत्यादी 40 गुणांनी युक्त असा जो सर्वगुणनिधी लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण तो निजधामास गेल्यामुळे सर्व लोकांच्या ठायी कली प्रवृत्त झाला आहे, म्हणून मी शोक करीते। मजला भारभूत झालेले असुर वंशातील राजे मारून त्याने माझा भार हलका केला आणि धर्मा, तुला परिपूर्ण दशेस आणण्याकरिता भगवंताने यदुकुलात अवतार घेतला। त्या कृष्णाचा विरह सहनच होत नाही। त्या उभयंताचे भाषण पूर्ववाहिनी सरस्वती नदीच्या काठी चालले असता परीक्षित राजा तेथे आला। प्रथम स्कंदातील 16वा अध्याय समाप्त झाला। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। जय श्री कृष्णाय नमः।